करू आपण. How you place the P, Jawar and Fern and at its proper systematic position. Draw a flowchart with example. Draw flowchart with example of. म्हणजे ह्याचा फ्लोचार्ट करायचा आहे तुम्हाला. कसं करणार? कसं करणार? काय आयडिया? थेरी पेपर पण लिहिता आला पाहिजे ना. So you can give heading this way. You can give heading classification of P, Jawar and what? Fern, right? मग इथे you can write P, Jawar and Fern. Okay. You start from kingdom, sub kingdom. त्याच्यानंतर डिव्हिजन. At least इतकं तरी एक्सपेक्टेड आहे. अँड क्लास, डिव्हिजन अँड क्लास. सो किंगडम. किंगडम सांगा. सगळ्यांचा किंगडम काय येईल? ऑब्विसली प्लांटी की नाही? प्लांटी. सगळ्यांचा प्लांटी आणि सगळ्यांचा प्लांटी. सब किंगडम काय येईल ह्याचा? फिनेरोगॅम्स एक कोण आहे आणि क्रिप्टोगॅम्स कोण आहे? फिनेरोगॅम्स आर सीड प्रोड्युसिंग प्लांट. So this is phanerogam, this is phanerogam, this is cryptogam. फर्न मध्ये सीड्स नाही आहेत. फर्न कोणता ग्रुप आहे? ब्रायो, टेरिडो कोणचा आहे? टेरिडो. टेरिडोफाइटा. आता ह्याची डिव्हिजन काय येईल? हा अँजिओस्पर्म मधला आहे. सो अँजिओ. हा पण अँजिओ, कारण पी हा सीड आहे, जवार हे ग्रेन्स आहेत. हो की नाही? सो ते अँजिओ मध्ये आले. आणि हा कशात आला? टेरिडो. येस. Yes ma'am. पुढे क्लास. दिस इज अ डायकॉट. जवार ग्रेन्स सगळे मोनोकॉट. मोनोकॉट. आणि हा मॅम तुम्ही स्क्रीन शेअरिंग बंद केला. ओके, परत चालू कर. ओके, ठीक आहे आता. आणि दिस मोनोकॉट. आणि हा टेरिडोप्सिडा. आपण याचं क्लासिफिकेशन केलं होतं. हे तुमच्या HSC मध्ये पण आहे आणि NCERT प्रमाणे पण आपण क्लासिफिकेशन केलं. So refer to page number 38. जिम्नोस्पर्मची लास्ट लाईन. टेरोप्सिडा, ड्रायोप्टेरिस आणि टेरिस हे फर्न्स आहेत. एडियांटम फर्न्स. So टेरोप्सिडा, if you remember, this is a टेरोप्सिडा. Right? Yes or no? Yes, ma'am. चला पुढचा घ्या क्वेश्चन. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. हे असं सोडवतात का हे सुद्धा कधी? येस, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. असा टेबल तुमच्या NCERT ने दिलेला आहे. सो रेफर टू NCERT टेबल. कशावर आहे सांगा? पेज नंबर फटाफट. 33 आणि फिल इन द गॅप. तो पहिला घ्या. स्टोअर्ड फूड. क्लोरोफायसी मध्ये त्यांनी दिलंय स्टार्च. फिओफायसी मध्ये काय? स्टोअर्ड फूड. बघा टेबल ऐका दिला तुम्हाला. येस, मॅनिटॉल अँड लॅमिनारिन. आणि रोडोफायसी मध्ये फ्लोरिडियन स्टार्च. चला लिहा मग ते फिल इन द गॅप्स करा. सेल वॉल, क्लोरोफायसी. बोला. सेल्युलोज. फिओफायसीचं दिलंय. रोडोफायसी पॉलीसल्फेट एस्टर्स, सेल्युलोज, पेक्टिन. cellulose and pectin basically, and polysulfate esters. Major pigment. Chlorophyll major pigment. Chlorophyll AB. Yes. Theophycy.
chlorophyll AC, आणि fucoxanthin. फ्युकोझान्थिन. ओके, हा झाला टेबल कम्प्लीट. पुढचं बघा, डिफरन्शिएट बिटवीन डायकॉटिलिडॉन अँड मोनोकॉटिलिडॉन बेस्ड ऑन दिस फॉलोइंग कॅरेक्टर्स. आपण तिन्ही आत्ताच केले, राईट? येस ऑर नो? मॅम सिमेट्री मध्ये ते ट्रायमेरस आणि Yes. टेट्रामेरस Yes. Yeah. So in monocot it is a set of 3. म्हणजे 3 पेटल्स, असे 3 पेटल्स, मग परत अजून असतील तर मग त्या 3-3च्या सेट मध्ये येतील. जसं गुलाबाला पेटलवर पेटल, पेटलवर पेटल येतात ना, तसे ते 3-3च्या सेट मध्ये पेटल येतील मोनोकॉट मध्ये. डायकॉट मध्ये 4-4च्या सेट, 4 किंवा 5च्या सेट मध्ये ते पेटल्स येतील. ओके, येस ऑर नो? येस मॅम. चला पुढचा क्वेश्चन घ्या. We observe that land becomes barren soon after monsoon, but in the next monsoon it flourishes again with variety we observed in season earlier. What, how you think it takes place? काय आहे सांगा? चला सोचो सोचो और आंसर करो. सोपं आहे ना. कन्सिडर ब्रायोफाइट आणि टेरिडोफाइट. काय होतं, ब्रायोफाइट आणि टेरिडोफाइटला पाणी लागतं का? आर यू देअर? येस मॅम. हा, बॅरन म्हणजे काय, की ज्या लँडवर काय नाही. ओके, उन्हाळा आला की त्या लँडवर काही नसतं, पण परत पुढचा मान्सून आला, पाऊस आला की त्या लँडवर थोडीशी ग्रीनरी यायला लागते. असं का होतं? कारण उन्हाळा आला की यांचं फर्टिलायझेशन होत नाही. कोणाचं? ब्रायोफाइट आणि टेरिडोफाइट. यु नो दे डू झॉइडोगॅमी. तुम्ही शिकलेला आहात, त्याला फक्त तुम्हाला प्रॉपर लँग्वेज मध्ये बसवायचंय. आता तुम्हाला माहिती आहे, करेक्ट? सो मग काय होतं, ब्रायोफाइट आणि टेरिडोफाइटचे पाणी नसल्यामुळे ते झॉइडोगॅमी करतील का? नाही करणार, त्याच्यामुळे ते मरून जातात, बरोबर. पण त्यांचे स्पोर्स किंवा त्यांचे स्पोर्स हे ड्राय कंडिशन मध्ये राहू शकतात, त्याच्यामुळे ते जमिनीत कुठेतरी राहतात. आणि परत पुढचा सीझन मान्सून आला की ते स्पोर जर्मिनेट होतात आणि म्हणून परत ती लँड फ्लश ग्रीन दिसायला लागते. दिस हॅपन्स इवन इन सम ऑफ द ग्रासेस विच आर द अँजिओस्पर्म्स, मोनोकॉट, हो ना, कारण दे नीड वॉटर टू ग्रो. कन्सिस्टंट वॉटर सप्लाय त्यांना हवा असतो. सो दॅट इज अ रिझन. करेक्ट? येस मॅम. मीच प्रश्न विचारायचा आणि मीच उत्तर. तुम्ही आहात का तिकडे खरंच? की ईश्वरीचे फक्त? असं दोघं पण नाहीये इथे. Yes, ma'am. हा, पुढचा करा आणि सांगा. त्या फिनेरोगॅम मध्ये सगळं आहे. त्या फिनेरोगॅमी वर्ड मध्ये त्याचं उत्तर आहे. काय आहे फिनेरोगॅम आणि क्रिप्टोगॅम मध्ये फरक काय? फिनेरो आणि क्रिप्टो काय फरक आहे?
बोला ना. क्रिप्टोग्राफी मध्ये सीड्स सीड्स प्रोड्यूस होत नाही, फिनेरोगॅमी मध्ये होतात. मग फर्न जरी व्हॅस्क्युलर आहे तरी इट इज नॉट प्रोड्युसिंग सीड. फर्न इज प्रोड्युसिंग स्पोर but is not producing seeds as it is a cryptogam, though it is a vascular, and hence it is not considered as a phanerogam because it is not producing seed. So those who are not producing seeds are cryptogams. चला, कळलं का? हो मॅम. चला पुढचं सांगा. तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाहीये थेरी लिहिणं पण. 10वीचं जसं झालं तसं 12वी होणार नाही. तुम्हाला पेपर लिहावा लागेल. हो ना मॅम, आता ते MCQs ची इतकी सवय झाली आहे ना, मग थिअरी असं एमसीक्यू अवघडच पण काय खूप छान करतं असं नाही ना ईशा. नाही, म्हणजे वन वर्ड आन्सर देण्याची हो. असं. पण मग इथे पण आहे ना तुम्हाला 1 लाईन आहे, 2 लाईन आहे, एमसीक्यूज आहे, सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत तिथे. पास होणं सोपं आहे, फक्त तुम्हाला कळलं पाहिजे कुठे काय लिहायचं. चला, क्लायमॅडोमोनास इज मायक्रोस्कोपिक whereas sargassum is macroscopic. Both are algae. Which characters of this plant include them in one group? कशात आहे क्लायमॅडोमोनास आणि सर्गॅसम? कशात कुठल्या ह्याच्यात येतात ते? टेरिडो, थॅलो, कशात येतात? थॅलोफायटा. दे आर इनटू थॅलोफायटा. हा, मग लिहा थॅलोफायटाचे फीचर्स लिहा तिथे. So thallophyta is derived from unicellular like Chlamydomonas and multicellular like Sargassum. Okay नाही? And thallophyta असल्यामुळे yeah, so they are thallophyta. म्हणजे काय? थॅलोफायटाचं स्पेसिफिक फीचर काय? प्लांट बॉडीज थॅलॉइड आपण म्हणतो, म्हणजे काय? प्लांट बॉडीज थॅलॉइड म्हणजे काय? विदाउट डिफरन्सिएशन इन Yes. स्टेम रूट अँड लीफ. Yes, तेच लिहायचं इथे की they are not differentiated into stem, root and leaves as their plant body is thallophytic. So thallophyta ranges from microscopic to macroscopic, unicellular to multicellular. So here Chlamydomonas is microscopic whereas Sargassum is macroscopic. Since they are thallophyta, their plant body is not differentiated. एवढं क्लिअर कट लिहिलं तर you will get marks. चला पुढचं बोला. असं तुम्हाला सगळे सोडवायचे आहेत बघा. आतापर्यंत किती टॉपिक केले, सोडवलेले आहेत का? मॅम नेक्स्ट याच्यात पाइन नट्स येईल ना, विच इज नॉट एनक्लोज्ड इन फ्रूट. हा, पाइन नट्स आर एडिबल ऑफ पाइन्स विच आर नॉट इनक्लोज्ड इन अ फ्रूट. लिहून ठेवा तिथे. पाइन नट दिलंय ना, तो पाइन इज अ जिम्नोस्पर्म. बिटेल नट, बिटेल म्हणजे मला वाटतं सुपारी. तो अरिका नट, वॉलनट, आल्मंड, कॅशिओ नट, नटमेग, हे सगळे फ्रुट्स आहेत. So they are angiosperm. Seeds are enclosed in fruits. चिलगोजा सीड्स मी तुम्हाला म्हटलं होतं ड्राय फ्रूट म्हणून वापरता, पण दे आर चिलगोजा सीड्स. दे आर पाइन नट, पण दे आर द सीड्स, एडिबल सीड्स. चिलगोजा आठवतंय का? चिलगोजा म्हटलं होतं. हो मॅम. या, आणि बाकीचे म्हणजे पाइन नट सोडून बाकीचे सगळे अँजिओस्पर्म. The seeds are enclosed in fruits.
मग peculiar characteristic of that plant चे लिहा. Gymnosperm where seeds are not included in fruits. Seeds are naked. ओके. पुढचं करा. मेज इज मोनोकॉट की डायकॉट? मेजचं चित्र दाखवलं होतं. Monocot. मोनोकॉट. तो त्यांच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ नाहीये. मोनोकॉट मध्ये त्यांचं पुढे तुम्हाला येईल. ऍक्च्युली त्यांचं व्हॅस्क्युलर बंडल हे क्लोज्ड असतं आणि त्यांच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ दिसत नाही. ओके, बिकॉज कॅम्बियम ऍबसेंट आहे. ओके, आणि म्हणून त्याची गर्थ म्हणजे स्टेम असा थिक नाही होत त्याचा. राईट. पुढचा सोपा आहे करा. राधाने काय ऑब्झर्व केलं? Bryophyta. येस येस, बिकॉज द स्टेम लाईक म्हटलंय ना, रूट लाईक. Root like rhizoids. Yes, yes, it is Bryophyta. Root like, rhizoid and stem like आणि leaf like, colloid, phylloid असे असतात ना त्यांच्यामध्ये. सो इट इज अ ब्रायोफायटा. लिहून ठेवा तिथे. चला, ह्या सगळ्या लेबल डायग्राम काढता येईल. पुढचं बघा, पेज नंबर 28. सगळ्या डायग्राम तुमच्या पुस्तकात ज्या दिल्या त्या आल्याच पाहिजे. ओके, सगळ्या दिल्या असेल पुस्तकात कुठेतरी. पायरोगायरा येस दिलं असेल हो ना. पायरोगायरा तर लहानपणापासून काढत आलाय. क्लायमॅडोमोनास 2 फ्लॅजेला त्याला. फ्युनॅरिया, नेफ्रोलेपिस, आहेत मॅम. सगळ्या डायग्राम आहे. नेफ्रोलेपिस इज अ फंग. सगळं म्हणजे तुमचं HSC-चंच पुस्तक करायचंय फक्त बोर्डासाठी आणि इव्हन सीईटी साठी. लाईन टू लाईन पाठ झालं तर तुम्हाला होऊन जाईल. किंवा NCERT केलं आणि फक्त डायग्राम ह्याच्यातल्या काय वेगळ्या दिल्या का तेवढं चेक करायला लागेल. ओके, आयडेंटिफाय द प्लांट ग्रुप्स ऑन द बेसिस ऑफ फॉलोइंग फीचर. चला पटापट. बोला ना. सीड प्रोड्युसिंग प्लांट. Phanerogams. Yes, seed producing phanerogams, angiosperm and gymnosperm. पुढे 4 producing plant. Cryptogams. Okay. Plant body undifferentiated into root, stem and leaves. Bryophyta. Undifferentiated. Yeah. Haloid, halophyta. They have root like. Here it is completely undifferentiated. Okay. Yeah. Yes, ma'am. Plant need water for fertilization.
येस, बाकीचे Thalophyta. येस, आणि फर्स्ट व्हॅस्क्युलर प्लांट. Pteridophytes. Yes, but it is not true plant, but it is a having vascular tissue. Pteridophyte. Correct? Okay, and observe the following diagram and correct it. Write the information in your words. Alternation of generation चा डायग्राम दिलेला आहे पेज नंबर 26. सेम डायग्राम इथे दिलेला आहे. तुम्हाला काय वाटतं ते करेक्ट करा. काय दिसतंय, चूक काय आहे त्याच्यात? फाइंड आउट द, लहानपणी गेम खेळायचे ना, 2 फिगर आहे त्याच्यामध्ये काय वेगळेपणा आहे काहीतरी असं शोधायचं. तसंच आहे. काय काय चुका आहे? जागी मियोसिस पाहिजे होतं. येस, करेक्ट करा. खाली स्पोर्स गॅमेटोफाइट, झायगोटच्या जागी गॅमेट्स आणि गॅमेट्सच्या जागी झायगोट. येस, फर्टिलायझेशन म्हणजे वेगवेगळे पाहिजे होते, अपोजिट Yes. पाहिजे होते. येस, झायगोटच्या तिथे ते गॅमेट्स आहेत, राईट, आणि मियोसिसच्या तिथे फर्टिलायझेशन आहे, बरोबर ना, आणि गॅमेटच्या तिथे तो झायगोट आहे. Now that's it about this particular topic. उद्या सुट्टी, शनिवारी क्लास घ्यायचा की नाही, that I will give you message tomorrow. Otherwise we'll meet up on Monday with new मॅम topic. उद्या सुट्टी का बरं आहे? दसरा आहे म्हणून. सगळ्यांनी उद्या, जनरली मी क्लासमध्ये छान आपण फंक्शन करायचो दसऱ्याचं. सगळी मुलं इथे यायची, सरस्वती पूजा